चलो वेलकम बॅक. आता आपण सुरू करूयात. टायटल तुम्ही बघितलेलंच आहे, थंबनेल तुम्ही बघितलेलंच आहे. मी कुठं आहे तुम्हाला माहिती आहे, तरीसुद्धा सांगतो. आय एम ऑन पेज नंबर 10. ठीक आहे, आपण शिकत आहोत 10वीचा SSC बोर्डाचा जॉग्राफीचा लेसन नंबर 2 विच इज लोकेशन अँड एक्सटेंट. ठीक आहे, लोकेशन म्हणजे काय? लोकेशन म्हणजे स्थान. तो देश जगाच्या म्हणजे मॅपवर किंवा पृथ्वीवर तो देश नेमका कुठं आहे ते त्याला म्हणतात लोकेशन. आणि एक्सटेंट म्हणजे काय? त्याचा विस्तार कुठं आहे, कुठल्या साईडला किती त्याचा विस्तार झालेला आहे. ठीक आहे, चला आता आपण बघूयात. तुमच्यासमोर काय ओपन आहे बघा. नेम ऑफ द कंट्री. तुमच्या हातामध्ये टेक्स्टबुक असलं पाहिजे आणि तुमच्या हातामध्ये पेन किंवा पेन्सिल असली पाहिजे. बघा, नेम ऑफ दी कंट्री. आपल्या देशाचं नाव माहिती आहे का रे तुम्हाला? तुम्ही म्हणाल सर हा तुम्ही काय प्रश्न विचारताय आम्हाला, बेसिक प्रश्न. सांगा बरं, आपल्या देशाचं नाव काय? आपल्या देशाचं नाव इंडिया आहे का? आहे. आपल्या देशाचं नाव इंडिया आहे, पण आपल्या देशाचं नाव नुसतं इंडिया नाही आहे बाळांनो. आपल्या देशाचं नाव आहे, ऑफिशियल नाव आहे ऑन डॉक्युमेंट, आपल्या देशाचं नाव आहे रिपब्लिक ऑफ इंडिया. फक्त ते काय आहे की आपण ते यूज नाही करत, कधी कुठं वापरत नाही किंवा बोलताना आपण असं म्हणत नाही. आता अमेरिकेबद्दल कसं म्हणतात, कधी कधी आपण असं म्हणतो ना की अमेरिका, आणि कधी कधी म्हणतो US किंवा USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जनरली वापरतात. तसं इंडियाच्या बाबतीमध्ये जनरली काय कधीच कोणीच वापरत नाही. पण हा ऑफिशियल ऑन रेकॉर्ड किंवा ऑन डॉक्युमेंट आपल्या देशाचं नाव आहे रिपब्लिक ऑफ इंडिया. ठीक आहे, नेम ऑफ दी कॅपिटल. आपल्या देशाची राजधानी कोणती आहे? राजधानी आहे नवी दिल्ली. आणि त्याच्यानंतर बघा, लोकेशन, एक्सटेंट अँड बाउंड्रीज. लोकेशन म्हणजे कुठं आहे नेमकी ही कंट्री आहे कुठं, आणि त्याचं लोकेशन काय आहे, त्याचं एक्सटेंट काय आहे, आणि त्याच्या बाउंड्रीज कुठं कुठं आहेत. आता आपण सगळं बघूयात. बघा चला, इंडिया इज लोकेटेड इन द नॉर्दर्न अँड ईस्टर्न हेमिस्फिअर ऑफ दी अर्थ. ठीक आहे, चला एकदम सोपं करून सांगतो. इंडिया इज लोकेटेड, कुठं वसलेलं आहे? इंडिया हा देश कुठं वसलेला आहे? इन द नॉर्दर्न अँड ईस्टर्न हेमिस्फिअर. आता हेमिस्फिअर म्हणजे काय तुम्ही सांगा बरं मला. स्पियर म्हणजे काय? स्पियर म्हणजे गोल. पृथ्वी हा जो गोळा आहे त्याचा जो स्पियर आहे त्याला आपण तो जो गोळा आहे त्याला आपण स्पियर म्हणतो. ठीक आहे, बरं, जर त्या गोळ्याला स्पियर म्हणणार तर तो गोळा जर अर्धा आपण कापला तर त्याला काय म्हणणार सांगा बरं? त्याला आपण म्हणणार हेमिस्फियर. ठीक आहे, तर पृथ्वीचे कोणकोणते हेमिस्फियर असतात मी तुम्हाला एका स्लाइडमध्ये दाखवतो. ठीक आहे, हे बघा. हां बघा बरं, चला हे तुम्हाला स्क्रीनवर काय दिसतंय आता? हा जो पृथ्वीचा गोल आहे, ठीक आहे, हा झाला स्पियर. हा स्पियर जर आपण कापला 2 हिस्स्यांमध्ये, ठीक आहे, तर हे जे तुम्हाला इथं दिसतंय, तर हा जो गोळा आहे अर्धा कापला आडवा, तो हा जो वरचा हेमिस्फियर आहे, वरचा जो अर्धा गोल आहे, तो कोणता हेमिस्फियर झाला? हा झाला नॉर्थ हेमिस्फियर. ठीक आहे, हा खालचा अर्धा जो आहे, खालचा अर्धा हा कोणता झाला? हा झाला साऊथ हेमिस्फियर. बरोबर आहे का? नॉर्थ हेमिस्फियर आणि साऊथ हेमिस्फियर. बरं, आता हा जो गोळा आहे पृथ्वीचा, हा जो गोल आहे, हा जर आपण उभा कापला, तर जो डाव्या बाजूला जो दिसतो तो कोणता हेमिस्फियर झाला? तो झाला वेस्ट हेमिस्फियर. आणि जो उजव्या हाताला जो गोळा आहे तो कोणता हेमिस्फियर झाला? तो झाला ईस्ट हेमिस्फियर. बरोबर आहे का? हां, चला आता इथं काय प्रश्न विचारलाय बघा तुम्हाला. एक मिनिट. हां, दिसतंय का तुम्हाला? इंडिया इज लोकेटेड इन द नॉर्दर्न अँड ईस्टर्न हेमिस्फियर ऑफ दी अर्थ. चला हे मी तुम्हाला एका डायग्रामवरून दाखवतो. हां ठीक आहे, चला हे काय दिसतंय तुम्हाला आता स्क्रीनवर? तुम्हाला दिसतोय वर्ल्डचा मॅप. ठीक आहे, आता या वर्ल्डच्या मॅपमध्ये इथं बघा, तुम्हाला इथं 4 हेमिस्फियर तुम्हाला कळत आहेत. हे इथून आडवी एक लाईन मारलेली बरोबर मध्यभाग. ठीक आहे, ह्याला काय म्हणतात सांगा? ह्याला म्हणतात इक्वेटर. ह्याला मराठीमध्ये काय म्हणतात? त्याला मराठीमध्ये म्हणतात विषुववृत्त. ठीक आहे, ते इक्वेटरच्या वरचा जो हिस्सा आहे तो कोणता हेमिस्फियर झाला? तो झाला नॉर्दर्न हेमिस्फियर. खालचा हिस्सा आहे तो झाला साऊथ हेमिस्फियर. ही जी मधून एक लाईन मारलेली आहे, ठीक आहे, त्याचा उजव्या हाताचा जो हिस्सा आहे तो आहे ईस्ट हेमिस्फियर आणि डाव्या हाताचा हिस्सा आहे तो वेस्ट हेमिस्फियर. ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला बघायचं आहे की इंडिया कुठे आहे. चला, इंडिया कुठे आहे मला सांगा बरं. दिसतोय का रे तुम्हाला? हे बघा, हा जो कर्सर आहे, हां, इंडिया कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये मला आधी सांगा?
हे बघा इथे इंडिया, ठीक आहे, इंडिया या एशिया कॉन्टिनेंटमध्ये आहे. हा जो पॉईंट मी इथं बरोबर दाखवला आहे आत्ता, तिथं आहे आपला इंडिया. बरं, तो कोणत्या हेमिस्फिअरमध्ये सांगा? एक तर तो आहे पहिले नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये, म्हणजे हे जे इक्वेटर आहे त्याच्यावरती आहे, म्हणजे कोणता हेमिस्फिअर झाला? नॉर्दर्न हेमिस्फिअर, ठीक आहे. आणि ही जी मधली लाईन आहे उभी, बरं ही मधली लाईन उभी कोणती आहे रे सांगा बरं मला? तिथं काय लिहिलेलं आहे? प्राईम मेरिडियन, ठीक आहे. तर याच्या प्राईम मेरिडियनच्या राईट साईडला आहे, म्हणजे कोणत्या साईडला आहे? ईस्ट साईडला आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे की इंडिया कुठं आहे? इंडिया आहे नॉर्दर्न, हे बघा इथं लिहिलेलं आहे, नॉर्दर्न हेमिस्फिअर अँड ईस्टर्न हेमिस्फिअर, ठीक आहे. चला, मी आहे आता इथं. इंडिया इज लोकेटेड इन द नॉर्दर्न अँड ईस्टर्न हेमिस्फिअर इन द of the earth. It is located in the southern part of the Asian continent. आपण इथंच आत्ता बघितलं, हे बघा एशिया कॉन्टिनेंट. मी तुम्हाला एक वेगळ्या डायग्राम मधून दाखवू का रे हे? एक मिनिट ना, थांबा. हां चला, इथं बघा काय वाक्य होतं, एकदा वाक्य पुन्हा बघा की इट इज लोकेटेड इन द सदर्न पार्ट ऑफ एशियन कॉन्टिनेंट. हा एशियन कॉन्टिनेंटचा मॅप तुम्हाला समोर इथं दिसतो आहे, बघा हा एशियाचा मॅप आहे. आणि इंडिया कोणत्या साईडला आहे? इथं खालच्या साईडला आहे, साऊथ साईडला आहे. ॲक्च्युली इथे इंडियाचे हे जे वरचं टोक आहे का नाही, हे वरचं टोक यांनी जाणून बुजून कट केलेलं आहे बरं का इथं. ही गोष्ट माझ्या ॲक्च्युली आत्ता लक्षात आली. हा मॅप ॲक्च्युली मी दुसरा घ्यायला पाहिजे होता. ठीक आहे, हे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून जस्ट सांगतोय मी की इथं बघा वरचा पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर पण त्यांनी इथं हे केलेलं आहे आणि चायना ऑक्युपाईड काश्मीर पण त्यांनी हे कट केलेला आहे. तर हा मॅप फक्त रेफरन्ससाठी घ्या, फक्त उदाहरणासाठी घ्या. हे बघा हा जो पूर्ण एशियन कॉन्टिनेंट आहे, या एशियन कॉन्टिनेंटमध्ये म्हणजे आशिया खंडामध्ये इंडिया कोणत्या साईडला लोकेटेड आहे? सदर्न साईडला लोकेटेड आहे, ठीक आहे. चला पुढं काय लिहिलंय वाचूयात आपण. मी स्क्रीनवर जातो. हां ठीक आहे, आता मी इकडं स्वतःला थोडं बाजूला घेतो. हां चला पुढं वाचूयात आपण. विथ द हेल्प ऑफ फिगर 2.1 जी तिथं खाली दिलेली आहे, ऑफ द मेनलँड इंडिया. मेनलँड, इंडियाचा मेनलँड, ठीक आहे. बरं, ह्याच्या इंडियामध्ये सबलँड पण आहेत का रे सांगा बरं. चला व्हिडिओ पॉज करा आणि ज्यांना ज्यांना माहिती त्यांनी त्याचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. फिल इन द डिग्री व्हॅल्यूज इन डिग्रीज इन ब्लँक स्पेसेस. हां, तर लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड हा इंडियाचा आपल्याला तिथं सांगायचा आहे. आता एक्सटेंट जेव्हा आपण बघतो, आपण जेव्हा एखाद्या देशाचा विस्तार बघतो, कुठपासून कुठपर्यंत तो देश विस्तारलेला आहे, तेव्हा आपण असंच म्हणू का पार हा ह्या दिशेला खूप लांबपर्यंत आहे, त्या दिशेला खूप लांबपर्यंत आहे, असं आपण म्हणू शकतो का रे हवेमध्ये? नाही, आपल्याला काहीतरी व्हॅल्यूज द्यावे लागतील. तर इंडियाचं लॅटिट्यूड काय आहे आणि लॉन्जिट्यूड काय आहे हे त्यांनी तिथं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. हा सगळा स्टडीज आपला 8th स्टँडर्डमध्ये आणि 9th स्टँडर्डमध्ये झालेला आहे, ठीक आहे. मी तुम्हाला फक्त ते पटकन सांगतोय वेळ वाचवायसाठी. बघा 8 डिग्री 4 मिनिट नॉर्थ, हे जे इथं दिसतंय ना, याचं उत्तरच मी तुम्हाला आता डायरेक्ट सांगतोय. 8 डिग्री 4 मिनिट्स नॉर्थ टू 37 डिग्री 6 मिनिट्स नॉर्थ लॅटिट्यूड. हा इंडियाचा लॅटिट्यूडनल एक्सटेंट आहे. तर अँड बिटवीन 68 डिग्री 7 मिनिट्स ईस्ट टू 97 डिग्री 25 मिनिट्स ईस्ट हा इंडियाचा लॉन्जिट्यूड, हे इंडियाचे लॉन्जिट्यूड्स आहेत. तुम्ही तिथं डायरेक्टली उत्तर त्याचं लिहू शकता. मी हे आत्ता डिटेलमध्ये का नाही शिकवणार आहे, कारण की हा स्टडी आपला 8th किंवा 9th मध्येच ऑलरेडी झालेला आहे. त्या व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्ही ते चेक करू शकता, ठीक आहे. इंदिरा पॉइंट is the southernmost tip of the India. It is located on 6 degree 45 minutes north parallel. हे बघा बरं का. आता तुम्ही मला सांगा, सदर्न मोस्ट टिप म्हणजे सगळ्या साऊथचा सगळ्यात शेवटचं टोक कोणतं आहे रे इंडियाचं? कन्याकुमारी, बरोबर आहे का? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कन्याकुमारी हे इंडियाचं खालचं टोक आहे. ते नाही का, कश्मीर से कन्याकुमारी तक, कश्मीर तू मैं कन्याकुमारी, आपल्याकडे सॉन्ग पण आहे, ठीक आहे. तर तो आहे का रे आपला सगळ्यात सदर्न मोस्ट पॉईंट? तो आहे का? नाही. बघा बरं का, तुमच्याकडं समोर बुक आहे का? हे बघा, हे जे तमिळनाडू आहे इथं तुम्हाला स्क्रीनवर बघा, हे जे इथं तमिळनाडू आहे, ह्या तमिळनाडूचा हा जो पॉईंट आहे ना कन्याकुमारी, ह्या पॉईंटच्या सुद्धा थोडंसं खाली आपला इंडिया
भारत देश आहे तो कुठे आहे बरं? हे बघा या साईडला आहे. इथं तुम्हाला काय दिसतंय? अंदमान अँड निकोबार आयलँड्स. ठीक आहे, हे अंदमान आणि निकोबार आयलँड्स जे आहे द्वीप समूह याला आपण म्हणतो, खूप सारे आयलँड्स आहेत. त्याच्यामधलं जे शेवटचं टोक आहे ना, जे शेवटचं टोक आहे बघा इथं हो पॉइंटर दिसतोय का तुम्हाला? त्या टोकाला त्यांनी नाव दिलेलं आहे इंदिरा पॉइंट. इंदिरा पॉइंट. आणि जो मेनलँड पासून बराच खाली आहे बघा. हे बघा इथं मेनलँड आहे, तुम्हाला हे दिसतंय का? हे बघा इथं मेनलँड. हे बघा हा या मेनलँड, ही जी डिग्री आहे का नाही, हे बघा ही डिग्री यांनी इथं दिलेली आहे. याच्या बरंच खाली हा आपला इंदिरा पॉइंट हा पॉइंट आहे. ठीक आहे, चला बघा त्याचं हे काय दिलेलं आहे, त्याचं एक्सटेंट दिलेलं आहे 6 डिग्री 45 मिनिट्स नॉर्थ पॅरललला तो आहे. ठीक आहे. ऑब्झर्व फिगर 2.1. आयडेंटिफाय द कंट्रीज अँड वॉटर बॉडीज अराउंड इंडिया अँड कम्प्लीट द टेबल इन युअर नोटबुक. हे बघा हा इथे एक टेबल दिसतोय का तुम्हाला? हे बघा हा जो टेबल आहे इथं वरचा समोरचा, ह्या टेबलमध्ये इथं काय दिलं? डायरेक्शन्स दिल्यात. डायरेक्शन ईस्ट, नॉर्थ, वेस्ट, साऊथ आणि नेबरिंग कंट्रीज, सीज अँड ओशन्स हे आपल्याला तिथं सांगायचे आहेत. बघा बरं काय काय आपल्याला दिसतंय, आपण बघूयात. आपण पुन्हा फिगर 2.1 कडे जाऊयात. कुठे गेली फिगर 2.1? हां ठीक आहे. मी जरा थोडासा आता इथून बाजूला जातो. ठीक आहे. हां ओके, चला आता आपण एक एक बघूयात. सगळ्यात पहिले त्यांनी कोणतं विचारलेलं आहे? ईस्ट साईड विचारलेली, ईस्ट साईड. ठीक आहे, चला मॅप खाली घेतो थोडासा. हां ईस्ट साईडला कोणत्या कोणत्या कंट्रीज आहेत सांगा बरं. चला मला नेबरिंग कंट्रीज. ईस्ट साईड म्हणजे ही साईड. ह्या साईडला काय दिसतंय तुम्हाला? हे बघा बांगलादेश कोणत्या साईडला आहे? ईस्ट साईडला दिसतंय. म्यानमार कोणत्या साईडला आहे? ईस्ट साईडला दिसतंय. ठीक आहे. चायनाचा पण एक खूप मोठा पार्ट कोणत्या साईडला आहे? ईस्ट साईडला आहे. ह्या झाल्या नेबरिंग कंट्रीज. बरं वॉटर बॉडीज कोणत्या कोणत्या आहेत? सीज किंवा ओशन्स कोणत्या कोणत्या आहेत? इथं काय दिसतंय तुम्हाला? बे ऑफ बेंगॉल हे तुम्हाला तिथं लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं बघा ईस्ट साईड झाली. आता काय बघायचं आहे? नॉर्थ साईड. नॉर्थ साईड, नॉर्थ म्हणजे काय? कोणती दिशा रे? नॉर्थ म्हणजे मराठीमध्ये सांगा. नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा. बरं नॉर्थ साईडला कोणत्या कोणत्या नेबरिंग कंट्रीज आहेत? वरच्या साईडला कोणत्या कोणत्या दिसतात? हे बघा ही नेपाळ. ही नेपाळ पण नॉर्थ साईडलाच आहे का नाही? सगळ्यात पहिले इथे लिहा नेपाळ. हे भूतान. भूतान पण इंडियाच्या नॉर्थ वरच्या साईडला आहे. चायना कोणत्या साईडला आहे? वरच्या साईडला आहे. बरोबर आहे का? हे नॉर्थ साईडला आहेत ह्या सगळ्या कंट्रीज. बरं इथं वॉटर बॉडी कोणत्या आहेत कारण नॉर्थ साईडला? नाही, नॉर्थ साईडला कुठल्याही वॉटर बॉडीज नाही आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा कोणती कंट्री दिली, कोणती साईड दिलेली, कोणती डायरेक्शन दिली आहे? वेस्ट. वेस्ट साईड म्हणजे कोणती दिशा? मराठीमध्ये पश्चिम दिशा. पश्चिम दिशेला म्हणजे या दिशेला कोणते कोणते कंट्रीज आहेत सगळ्यात आधी सांगा. या दिशेला आहे पाकिस्तान, या दिशेला आहे अफगाणिस्तान. ह्या पिक्चरमध्ये तरी आपल्याला तेवढंच दिसतंय, या 2 कंट्रीज. बरं या साईडला वॉटर बॉडीज कोणत्या कोणत्या आहेत? वेस्ट साईडला बघा बरं काय दिसतंय तुम्हाला समोर? इथं दिसतोय आपल्याला अरेबियन सी. ठीक आहे. ह्याच्यासाठी गाईड रेफर करू नका, हे तुमच्या मनानंच लिहा किंवा आपण हे आता सोडवतोच आहे. अरेबियन सी. ठीक आहे. त्याच्यानंतर ही झाली वॉटर बॉडी. आणि त्याच्यानंतर साऊथ. बरं साऊथ साईडला कोणती वॉटर बॉडी आहे? साऊथ साईडला पहिले कंट्री कोणती आहे बघा बरं. चला साऊथ साईडला कोणती कंट्री आहे? श्रीलंका. ठीक आहे. एकच कंट्री आहे या साईडला. बरं आणि वॉटर बॉडी कोणती आहे? इंडियन ओशन. ठीक आहे. हे सगळ्या वॉटर बॉडीज तिथं आहे. ओके, कळलं? चला या व्हिडिओमध्ये इतकंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ब्राझीलचं लोकेशन काय बघायचं आपल्याला? लोकेशन, एक्सटेंट अँड बाउंड्रीज कुणाच्या बघायच्यात? ब्राझीलच्या बघायच्या आहेत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.